Hello students, today we are going to learn our second chapter, the living world. Living world म्हणजे सजीवांचं जग. आपण ज्या जगात राहतो ते जग आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सजीवांनी वेढलेलं आहे. आपण त्यांना लिव्हिंग थिंग, इंग्लिशमध्ये त्यांना लिव्हिंग थिंग आणि मराठीमध्ये त्यांना सजीव असं म्हणतो. या जगामध्ये फक्त सजीवच आहेत का? तर नाही, या जगामध्ये निर्जीव वस्तू देखील आहेत. या दोन्हींमध्ये या पूर्ण जगाची विभागणी केली आहे. आता आपल्याला ज्या गोष्टी पाहायच्या आहेत त्या आहेत लिव्हिंग थिंग. तुम्हाला मी या ठिकाणी एक चित्र दाखवतोय. ते चित्र तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या चित्रामध्ये असणाऱ्या गोष्टींची विभागणी करा. 2 टाइप मध्ये विभागणी करा. वन इज लिव्हिंग थिंग अँड सेकंड इज नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग म्हणजे ज्या वस्तू स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालतात किंवा स्वतःहून त्या स्वतःचा आहार घेतात, इतरांवर त्या अवलंबून नसतात, अशा शक्यतो वस्तूंना आपण सजीव असं म्हणतो. आता नेमके सजीव ओळखायचे कसे, त्यांना ते आयडेंटिफाय करायचे कसे, विच थिंग्स इज नॉन लिव्हिंग थिंग और विच इज लिव्हिंग थिंग, हे आपण ओळखायचं कसं? त्यासाठी काही गुणधर्म आहेत, त्यासाठी काही लक्षण आहेत, त्यांनाच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स असं म्हणतात. ती कॅरेक्टरिस्टिक आपण आता या पाठाला पूर्णपणे पाहणार आहोत. ती कॅरेक्टरिस्टिक समजून घेत असताना तुमच्या समोर अनेक उदाहरणे येतील. त्या उदाहरणासोबत आपण ही सर्व सजीवांची लक्षणे बघूया. ठीक आहे, तर चला मग आज आपण बघूया आपल्या सजीवांची लक्षणे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. वी आर गोइंग टू लर्न अबाउट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. देर आर 8 टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक मोस्टली. हे महत्वाचे 8 सजीवांची लक्षणे आहेत. ही सजीवांची 8 महत्वाची लक्षणे आहेत. I gave a chart of the characteristic of living things. Please write down in your notebook and prepare or remember it for lifetime. व्यवस्थित लिहून काढा आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, सराव करा. इंग्रजीमध्ये दिलेले आहेत, मराठीमध्ये दिलेले आहेत. दोन्ही यांचे अर्थ लिहून घ्या व्यवस्थित, स्पेलिंग व्यवस्थित बघा. याच्यावरती प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न खूप सारे येतात. आपण आता याचं वाचन करूया किंवा यांचं स्टेप बाय स्टेप, 1 बाय 1 आपण रीडिंग करूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग इज ग्रोथ. व्हॉट इज मीन बाय ग्रोथ? ग्रोथ वाढ म्हणजे. एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं, छोटस एकदम लहान बाळ असतं, आपल्या हातात बसले ओढत असतं. काही ठराविक काळानंतर त्याची वाढ होताना आपल्याला जाणवतं. त्याची उंची वाढते, इट गेन्स इट हाईट, वेट, त्याचं वजन वाढतं, त्याची हाईट वाढते, त्याची उंची वाढते, त्याचा आकार वाढतो, त्याची हाताची बोटं, फिंगर ऑफ हँड्स, फीट, या सगळ्यांची वाढ होत जाते. त्याचे केस वाढतात, त्याचे डोळे लहान छोटे लहान असतात, ते आकार मोठे होतात आणि नंतर ते ऍडल्ट मध्ये रूपांतरित होतं, म्हणजे प्रौढ व्यक्तीमध्ये. मग ते वुमन असो वर मेन असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याच्यामध्ये ते रूपांतरित होतं. याचा अर्थ हे वाढ हे सजीवाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, लक्षण आहे. आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत, फक्त आपण त्याची ओळख करून घेऊया. सेकंड वन, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. एक्सेल इनहेल म्हणजे श्वास घेणे, बाहेर श्वास सोडणे, त्यालाच रेस्पिरेशन, श्वसन असं म्हणतात. याच्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. या रेस्पिरेशन शिवाय, या श्वसनाशिवाय कोणताही लिव्हिंग थिंग इट्स नॉट लिव्हिंग प्रॉपरली. इट्स 1 or 10 सेकंद, 20 सेकंद, जास्तीत जास्त आपण श्वास रोखून धरण्याचं कौशल्य बघतो काय जणांकडे, की जे विहिरीत पाण्यामध्ये बुडतात आणि नंतर ते श्वास रोखून धरतात. पण ते किती वेळापर्यंत असतं? काही जणांना सरावानं शक्य होतं, परंतु आपण हे कदाचित माझ्या माहितीनुसार 1 मिनिटापेक्षा जास्त वर नाही नसावं. जर आपण नाक दाबून धरलं तर आपण तो श्वास आपला कोंडून आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणजे श्वसन हे सजीवांचं एक महत्वाचं लक्षण आहे. या श्वसनाशिवाय माणसाला जगता येत नाही. थर्ड वन, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे उत्सर्जन. आपण जे दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी आपण ठराविक खातो त्या आपल्या पोटामध्ये जातात, त्याचं पचन होतं आणि आपल्या शरीराला त्याची ऊर्जा मिळते. राहिलेला जो ठराविक भाग असतो त्याला आपण उत्सर्जन किंवा मनोत्सर्जन, आपण सकाळी शौचाला जातो त्यालाच आपण असं उत्सर्जन असं म्हणतो. ही एक महत्वाचं लक्षण किंवा हे अत्यंत महत्वाचं लक्षण सजीवांमधले. आतापर्यंत आपण ग्रोथ पाहिलं,
रेस्पिरेशन पाहिलं, एक्सप्रेशन पाहिलं, ते उत्सर्जन. त्यानंतर पुढचं जो आहे फोर्थ वन इज रिप्रोडक्शन. ॲनिमल गिव्ह बर्थ अनदर ॲनिमल लाईक देमसेल्व्स, म्हणजे त्यांच्यासारख्याच समान दिसणाऱ्या प्राण्याला जन्म दिला जातो. बघा म्हणजे काय, आपल्या घरामध्ये आपला चेहरा सुद्धा आपण कधी कधी आपण रोडने रस्त्याने चाललो असतो तेव्हा आपल्याला आपल्या शेजारचे किंवा ज्याने आपल्याला पहिल्यांदा बघितलेलं असतं, पण ज्याने आपल्याला आई वडिलांना बघितलेलं असतं किंवा आपल्या आजी आजोबांना बघितलं असतं, ते आपला चेहरा बघून सांगतात, अरे तू त्या सतीश कडे, अरे तू अनिताचीच का मुलगी का ग, असा जेव्हा आपल्याला विचारलं जातं तेव्हा ते आपल्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून किंवा आपल्या एकंदरीत शरीराच्या आकारावरून किंवा आपल्याला दिसण्यावरून ते ओळखतात की हा मुलगा किंवा ही मुलगी कोणाची आहे. याचा अर्थ हे प्रजनन म्हणजे काय, तर आपल्यासारखा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणं यालाच प्रजनन असं म्हणतात. हे प्रजनन सर्व सजीवांमध्ये घडतं. रिप्रोडक्शन हॅपन्स इन एव्हरी लिव्हिंग थिंग. अंडरस्टँड, या गोष्टी समजून घ्या. आपण प्रत्येक घटकाचा, ठराविक घटकाचा परत एकदा विस्ताराने अभ्यास करणारच आहोत, फक्त तुमच्या ओळखीसाठी हे दिलं आहे. पाचवा घटक आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, म्हणजे चेतना क्षमता. चेतना क्षमता म्हणजे काय, तर छोट्यात एकदम तुम्हाला सांगतो. आपण वर्गामध्ये शिक्षक नसताना एकदम गोंधळ चालला असतो, कोणी वर्गात नसतं, आपला एकदम जोरात आदळापट चालू असते, एकमेकाला मारत असतो, कोण ठराविक मुलं अभ्यास करत असतात, काही ठराविक मुलं गोंधळ घालत असतात, बेंचवरून इकडून तिकडून उड्या मारत असतात, कोण दारातून हळूच वाकून बघते. इतक्याच सरांची एंट्री वर्गामध्ये होते तेव्हा अचानक आपला वर्ग एकदम शांत होतो. हे कशामुळे घडतं, तुम्ही त्या सरांच्या कृतीला दिलेली प्रतिक्रिया असते. अजून एक उदाहरण बघूया. जेव्हा तुम्ही एखाद्या काव यार्डमध्ये जाता, म्हणजे गोठ्यामध्ये जाता, तिथं भरपूर अशा गायी असतात, म्हशी असतात, इतर जनावर बांधलेली असतात. त्यावेळेस काय होतं, जेव्हा तुम्ही अचानकपणे त्या गोठ्यामध्ये जाता तेव्हा ती जनावर एकदम उठून उभी राहतात. काही जनावर वाकून मान वळून तुमच्याकडे बघतात, काही गायी म्हशी ओरडायला चालू करतात. या गोष्टी कशामुळे घडतात, तर त्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या क्रिया दिलेली त्यांची प्रतिक्रिया असते, त्यालाच चेतना क्षमता असं म्हणतात. त्यानंतर आहे ते मुवमेंट, हालचाल. हालचाल म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाणे, याला हालचाल म्हणतात. हा पेन इथं ठेवलाय या ठिकाणी, हा जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत इथं राहणार आहे, याला जोपर्यंत दुसरा कोणी हलवत नाही तोपर्यंत हा इथंच राहणार आहे, याची हालचाल स्वतःहून होणार नाही. याचा अर्थ ही गोष्ट नॉन लिव्हिंग थिंग आहे. पण मी स्वतः काय करतोय, मी तुमच्याशी बोलतोय, कधी या कोपऱ्यात येतोय, कधी परत इकडून या ठिकाणी उभा राहतोय, फळ्यावरती पेन रेगा ओढतोय, काहीतरी लिहितोय, तुमच्याशी बोलतोय, ही सगळी माझी हालचाल होते. या गोष्टीला मुवमेंट किंवा हालचाल असं म्हणतात. आणि हे एक महत्वाचं सजीवांचं लक्षण आहे, हालचाल स्वतःहून करणं. आता तुम्ही म्हणाल की सर झाडं कुठं हालचाल करतात, ती जशी एका ठिकाणी असतात तशीच त्यांची वाढ होते. या ठिकाणी तुम्हाला एक प्रयोग छोटासा सांगतो. काय करायचं, आपल्या घरामध्ये एक छोटीशी कुंडी असते, त्या कुंडीमध्ये एक छोटंसं रोपटं तुम्ही जेव्हा लावता तेव्हा ते रोपटं काय करायचं, सूर्यप्रकाश ज्या ठिकाणून येतोय त्या खिडकीपाशी ठेवायचं. तुम्हाला काही दिवसांनी असं जाणवेल की त्या रोपट्याची वाढ, त्या रोपट्याची हालचाली सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. याचा अर्थ ते सुद्धा थोडीशी हालचाल करतं. समजलं, या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा भाग आहे तो किंवा पुढचं लक्षण आहे अ डेफिनाइट लाईफ स्पॅन, ठराविक आयुष्यमान. सजीवांचं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे एक विशिष्ट ठराविक आयुष्यमान. माणसाचं ठराविक आयुष्यमान आहे, ज्या वेळेस त्याचं पूर्ण वय संपतं तेव्हा तो मृत्युमुखी पावतो, किंवा कुत्र्याचं असेल, मांजराचं असेल, इतर जे काही जनावर आहे त्या सगळ्यांचं एक ठराविक आयुष्यमान आहे. त्या ठराविक आयुष्यमानाचा तक्ता मी हा तुम्हाला भाग सांगताना स्पष्टपणे सांगतो, स्पष्टीकरण देताना तुम्हाला मी तक्ता लिहून देईन. ठराविक आयुष्यमान म्हणजे कोणीही सजीव या पृथ्वीवरचा अमर नाही, तो कधी ना कधी मरणारच आहे. म्हणजे जी व्यक्ती जन्माला आली ती व्यक्ती मरणारच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे अ डेफिनाइट लाईफ स्पॅन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग, म्हणजे ठराविक आयुष्यमान हे सुद्धा एक सजीवांचं लक्षणच आहे. पुढचा भाग बघूया आपण, किंवा पुढचं लक्षण अ सेल्युलर स्ट्रक्चर, पेशीमय रचना. आपल्या सर्व सजीवांची रचना ही पेशीमय असते. मग काय एक पेशी असतील, द्विपेशी असतील किंवा अनेक पेशी, बहुपेशी असतील. आपल्या शरीरामध्ये असणारी जी काही रचना आहे ती पेशीमय रचना आहे. पेशींपासून आपलं शरीर बनलेलं आहे. त्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास इयत्ता 5वी मध्ये थोड्याफार प्रमाणात झाला असेल. तुम्हाला हा जो भाग आहे तो तुम्हाला मी पूर्णपणे एका आकृतीच्या मार्फत तुम्हाला छोटासा व्हिडिओ त्यानुसार दाखवून हा तुम्हाला भाग मी स्पष्ट करून देईन. या
सर्व गोष्टींना कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स असे म्हणतात. ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सप्रेशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, मुवमेंट, अ डेफिनेट लाईफ स्पॅन, अ सेल्युलर स्ट्रक्चर, ही सर्व सजीवांची लक्षणे आहेत. या सर्व लक्षणांचा आपण आता एक एक किंवा 1 बाय 1 असा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आता आपण पहिलं लक्षण बघूया, ते म्हणजे ग्रोथ. ग्रोथचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तुम्हाला दिलेल्या या सर्व 8ही लक्षणांची यादी करा, तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा, त्याचे मराठीतले अर्थ समोर लिहा आणि त्यांचा अभ्यास करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. ग्रोथ मीन्स द प्रोसेस ऑफ ग्रोइंग अँड डेव्हलपिंग. वाढ होण्याची किंवा विकास होण्याची जी काही अवस्था आहे किंवा जी काही कृती आहे त्यालाच ग्रोथ असं म्हणतात. ग्रोथ ही केवळ फिजिकली होत नाही तर ती मेंटली सुद्धा होते. म्हणजे शारीरिक वाढ फक्त होत नाही तर त्याच्याबरोबर आपली मानसिक वाढ सुद्धा होत असते. आता ही वाढ फक्त सजीवांमध्येच घडते. इट हॅपन्स ओनली इन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग मध्ये वाढ होत नाही. तुम्ही काल आणलेला पेन, एखादा पेन आणला असेल काल तुम्ही बाजारातून विकत, त्याची वाढ होत नाही. उदाहरणार्थ बघा, हे पेन मी 2 पेन आणलेले आहेत. मी आज हे पेन आणले म्हणून उद्याची वाढ होणार आहे का? नाही. हे नॉन लिव्हिंग थिंग, त्यामुळे यांची वाढ होणार नाही. त्यामुळे ग्रोथ काय म्हणताय? ग्रोविंग अँड डेव्हलपिंग. द प्रोसेस ऑफ ग्रोविंग अँड डेव्हलपिंग म्हणजे वाढ आणि विकास ज्या गोष्टीमध्ये होतो त्याला साधारणपणे ग्रोथ असं म्हणतात. आता ग्रोथ वाढण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे की कशामुळे आपली वाढ जास्त होते? अ गुड डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ. म्हणजे चांगला आहार, योग्य प्रकारचा आहार हा वाढ होण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून घरी केलेला सगळा स्वयंपाक असतो तो आपण आपल्या आहारामध्ये घेतला पाहिजे. मला हे आवडत नाही, मला ते नको, तू हीच भाजी करते, तू तीच भाजी करते, असं सारखं आईला आपण टोमणं द्यायचं नाही, सारखं आईला त्रास द्यायचा नाही. जे घरी केलंय गुड डाएट. गुड डाएट म्हणजे काय? फक्त चपातीने एकच भाजी, मला बटाटे भाजी आवडते म्हणजे तोच गुड डाएट असं नसतं. किंवा बाहेरचे पदार्थ खाणे, अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. गुड डाएट म्हणजे काय येतं तर सगळा चौरस आहार. आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी घडतात, कडधान्य असतील, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, या सगळ्यांचा आपल्या आहारामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरी, चपाती या सगळ्यांचा आपल्या आहारामध्ये समाविष्ट असलाच पाहिजे. आणि हीच गोष्ट अ गुड डाएट, बघा, अ गुड डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ. जर आपली वाढ चांगली होत असेल त्यासाठी एकच आणि एकच गोष्ट कारणीभूत असते ती म्हणजे अ गुड डाएट आणि व्यायाम. आपल्याला फिजिकल फिटनेस पण व्यवस्थित महत्वाची पाहिजे, त्यासाठी व्यायाम पण गरजेचा आहे. आणि सध्याच्या या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती, या कोरोनाच्या व्हायरसच्या काळामध्ये आपल्याला आपली प्रतिकारक शक्ती चांगली ठेवणं गरजेचं आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर आपल्याला इतर कोणता व्हायरलचा त्रास होणार नाही. उदाहरण ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, अशा गोष्टी आपल्याला फार कमी होतील. त्यामुळं चांगला आहार आणि योग्य व्यायाम असेल तर आपण सुदृढ राहू शकतो. ह्युमन रिक्वायर्स 80 to 21 इयर्स फॉर हिज ग्रोथ. साधारणपणे आपल्या माणसाची किंवा आपल्या पूर्ण शरीराची 21 वर्षापर्यंत वाढ होत राहते, तिथून ही वाढ थांबते. बघा, हे माणसामधलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की माणसाचे आयुष्यभर वाढ होत नाही. तुम्ही झाड बघितले असतील, झाड जेव्हापासून लावलेलं आहे जोपर्यंत ते त्याचं आयुष्यमान संपत नाही तर ते कोणत्याही कारण असेल, कुठल्या वादळात झाड पडलेलं असेल किंवा कुठंतरी त्याला कोणता तरी किडा किंवा एखादा कुठला तरी त्याच्यावर रोग पडला असेल, त्याच्यामुळं ते झाड जोपर्यंत संपत नाही किंवा ते मरण पावत नाही तोपर्यंत त्याची वाढ होत राहते आयुष्यभर. पण माणसाचं तसं नाही. माणसाचं वाढ आहे ते 18 ते 21 वर्षापर्यंतच वाढ होत जाते. अशा प्रकारे वाढ ही होतच राहते. या वाढीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग अक्युअर्स फ्रॉम विदिन द बॉडी. शरीराच्या आतून ही वाढ होत असते. लक्षात घ्या, शरीराच्या आतून ही वाढ होत असते. विच मीन्स दॅट ग्रोथ अक्युअर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे शरीराचा कोणताही ठराविक एक भाग वाढत नाही तर संपूर्ण शरीराची वाढ होत राहते. म्हणजेच माणसाचं जेव्हा शरीराची उंची वाढत असते तेव्हा हाताची बोट यांची लांबी वाढत असते, नाकाची लांबी वाढत असते, कानाचा आकार वाढत असतो. अशा प्रकारे वाढ ही होत असते. तुम्हाला या वाढी संदर्भात एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, एक छोटीशी कुंडी घ्यायची, त्या कुंडीमध्ये एक रोपटं घ्यायचं. रोपटं तयार असेल तर ठीक आहे, रोपटं तुम्ही त्याच्यामध्ये लावून घ्यायचं आणि त्या रोपट्याला एक दोरी तंग करून अशी वरती खिडकीला बांधायची. लक्षात ठेवा, ती दोरी किंवा ती सुतळी तंग असली पाहिजे,
त्याच्यामध्ये कोणतीही मध्ये लूज असता कामा नाही, तर ती तंग असली पाहिजे. काही दिवसानंतर म्हणजे 4 दिवसांनी 5 दिवसांनी तुम्हाला असं लक्षात येईल की ती दोरी आहे ती काही ठिकाणी लूज झालेली आहे, ती सैल झालेली आहे. याचा अर्थ काय होतो, तर त्या रोपट्याची वाढ होते. तुम्ही हा प्रयोग नक्की घरी करून बघा. एक छोटीशी कुंडी घ्या, त्याच्यामध्ये रोप लावा, त्या रोपट्याला एक सुतळी बांधून ते रोपटं खिडकीमध्ये एका ठिकाणी ठेवून द्या, जिथे त्याला सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा. त्याला 2 दिवसातून 3 दिवसातून थोडंसं पाणी घाला आणि तुम्हाला वाढ म्हणजे काय असते हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. अजून एक गोष्ट, तुमचा लहानपणीचा फोटो घ्या. तुम्ही आता इयत्ता 6वीत आहात, तुमचा पहिलीतला फोटो घ्या, त्याच्यामध्ये तुमची उंची बघा आणि आतामध्ये तुमची उंची बघा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुम्हाला वाढ हा घटक समजला असेल मी अशी आशा करतो. दिलेला अभ्यास व्यवस्थित करा. धन्यवाद. Won't stop moving. Don't speak the language, Music, don't need I explaining. know that in the morning now it's gonna be alright. I keep proving Do I have to tell you? this music It's beautiful too. All I really need to understand is